सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येते। कणकवली शहरात मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात अनधिकृत स्टॉल उभारण्यात आलेत। विशेष म्हणजे काही स्टॉल तब्बल 3 ते 4 वर्ष बंद अवस्थेत आहेत। मागील काही वर्ष कणकवली नगरपंचायत आणि महामार्ग प्राधिकरणच्या माध्यमातून अनेक वेळा अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र काही काळानंतर हे स्टॉल पुन्हा उभारण्यात आले होते। यावर कणकवली नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत अतिक्रमण हटाव भूमिका घेतली आहे। स्वच्छ कणकवली व्हावी यासाठी आपला हा प्रयत्न असून यासाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत असून पुढे देखील ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सांगितले। आपल्या शहराचं आपलं कणकवली शहर स्वच्छ आणि व्यवस्थित व्हावं, सुंदर व्हावं, याच्यावरचं जे बकालपण आहे तो कमी व्हावा असं आपले माननीय अध्यक्ष यांचंही मत होतं। त्यांनी सोमवारच्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तसं सांगितलेलं होतं। तसेच आपले पालकमंत्री माननीय श्री नितेश राणे यांचंही आपल्याला याबाबत सांगणं होतं, किंवा आपले खासदार माननीय श्री नारायण राणे हेही आपल्या शहरवासी आहेत, त्यांचंही याच्या बाबतीत मत होतं की हे शहर आपलं स्वच्छ झालं पाहिजे। या सगळ्या आदरणीय नेतृत्वांना पुढे ठेवून तसंच आमच्या प्रशासनाचेही मागच्या वर्षभरापासून प्रयत्न चालू होते, पण मध्यंतरी काही प्रशासकीय कारणांमुळे, पावसामुळे म्हणा किंवा काही गोष्टींमुळे आम्हाला त्या गोष्टी करता आल्या नाही। पण आता योग्य वेळ बघून आणि लोकांच्या आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने कुठल्याही नागरिकांना त्रास न होता शहराचा जो बकालपणा आहे तो ज्या पद्धतीनं कमी करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। त्यामुळे आम्ही आता सध्या जे चालू स्टॉल आहेत ते आम्ही चालू ठेवलेले आहेत, पण पुढच्या एक आठवडाभरामध्ये त्याच्यावरती निर्णय घेऊ सर्वानुमते की हे जे स्टॉल फळं, फुलं आणि भाजी हे सोडून इतर स्टॉलचं इथं काय करायचं याचा निर्णय पुढच्या आठवड्यामध्ये किंवा लवकरात लवकर सर्वानुमते जे काही एक चांगला तोडगा असेल त्यानुसार आपण घेतो।